आजकाल बरेच शाखा ओनर शाखा देण्याच्या नावाखाली पैसा घेतात. त्यातले काही शाखा ओनर्सने शाखा दिली की त्यांचे काम त्याच ठिकाणी संपतं. अशा वेळी काय होतं, त्या शाखा ओनरचा त्या शाखेचा सेल किती होतोय, कस्टमर बेस तिथे जातोय का, यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. ज्या व्यक्तीने आपली शाखा घेतलेली आहे त्या व्यक्तीने त्याचा पैसा आणि विश्वास आपल्यावर ठेवलेला असतो आणि अशा वेळी जर त्याचा सेल झाला नाही तर कुठे ना कुठे ती शाखा बंद सुद्धा पडते आणि याचा परिणाम त्या ब्रँडवरती सुद्धा होत असतो. पण प्रत्युष सोबत आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी करतोय. बरेच लोक आज येतात आणि आम्हाला म्हणतात आम्हाला पण तुमची शाखा द्या. पण मार्केटमध्ये आणि प्रत्युषमध्ये हा एक डिफरन्स आहे की आम्ही शाखा देण्यानंतर त्याचं काम पूर्ण होईपर्यंत, त्याचं सेटअप होईपर्यंत त्याला पूर्णपणे गायडन्स देतो. इनिशियल लेव्हलला आपल्या शाखा ओनरला आपण कस्टमर बेस सुद्धा प्रोव्हाइड करतो, ऑनलाईन फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करतो. याने काय होतं की त्याचा सेल इन्क्रीज होण्यामध्ये त्याला फायदा होतो. सेल इन्क्रीज झाला तर ऑटोमॅटिकली आपल्यासोबत व्यवस्थित कनेक्ट राहतो. मंथली बेसिसवरती त्याच्या सेल रिपोर्टवरती आपण काम करतो. त्याचा सेल कसा इन्क्रीज होईल